महापालिकेमध्ये काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं, त्यावेळेस वंचितला सोबत घेतलं होतं. आता जिल्हा परिषदेची तयारी कशी सुरू आहे आणि काय भूमिका असणार आहे या निवडणुकीसाठी काँग्रेस? लातूर जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये काँग्रेस ताकदीनिशी या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शेतकरी संघटना आमच्याबरोबर आहे, शेतकरी कामगार पक्ष आमच्याबरोबर आहे, राष्ट्रीय समाज पक्ष आमच्याबरोबर आहे, उभाटा आमच्याबरोबर आहे आणि शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी ही देखील आमच्याबरोबर आहे. वंचित बहुजन आघाडीबरोबर चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं की काही जागांवर तडजोड होऊ शकते, तर ती प्रक्रिया अजून सुरू आहे. मला वाटतं 27 तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याचे अवधी आहे आणि तोपर्यंत चित्र स्पष्ट होईल. वंचित सोडून इतर पक्षांसोबत काही झाली चर्चा, म्हणजे जागा संदर्भात जागा? शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा झाली आहे. म्हणजे राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना काँग्रेस बरोबर आहे, जयंत पाटलांचा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस बरोबर आहे, जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष काँग्रेस बरोबर आहे. हे तर अधिकृतपणे काँग्रेस बरोबर आहेत. अहमदपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत आणि उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आमच्याबरोबर आहे. त्यामुळं अनेक मित्रांना घेऊन काँग्रेस ही निवडणूक लातूर जिल्हा परिषद व लातूर जिल्ह्यातील 10 पंचायत समित्या या आम्ही लढतोय. जागा वाटपाचं काही झालं शिवसेनेसोबत, राष्ट्रवादीसोबत अहमदपूर उदगीरमध्ये? झालं ना. जागा वाटपा संदर्भामध्ये शेतकरी संघटनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला, शेतकरी कामगार पक्षाला या जागा आम्ही सोडलेल्या आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या पक्षासाठी जागा ज्या सोडायच्या त्याची चर्चा सुरू आहे. उमेदवारीचा अर्ज मागे घेण्याची तारीख अजून त्याला अवधी आहे. या कालावधीमध्ये आघाडीचं आणखी चित्र स्पष्ट होईल. पण काँग्रेसची एकाची सत्ता राहिलेली आहे जिल्हा परिषदेवर. आतापर्यंत मागच्या वेळेस फक्त सेटबॅक बसलं होतं, आता कसं बघताय? नाही, आता लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि तिथे भारतीय जनता पक्षाचा कारभार हा लातूरकरानं अनुभवला मागच्या काळामध्ये आणि तो काही फार त्यांच्या पसंतीस उतरलेला नाही हे सिद्ध झालं निकालावरनं. आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील भारतीय जनता पक्षाचा कारभार हा लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांनी पाहिलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की तिथंही लातूर जिल्ह्याचे मतदार बदल घडवतील आणि काँग्रेस आघाडीला बहुमत देतील. बरं भैया, आत्ता जे काही नाराज लोक आहेत, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, त्यांनी आत्ता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. अनेकांनी बंडखोरी केलेली पाहायला मिळते. हे बंड शमवण्यामध्ये काय प्रयत्न असणार आहेत? नाही, काँग्रेस पक्षामध्ये काही फारसं बंड झाल्याचं चित्र नाही आहे किंवा तशी माहिती सुद्धा माझ्याकडे नाही आहे. आणि जिथं कुठं एखाद्याने भरला असेल तर त्याचं मनधरणी करण्यात येईल आणि त्यांना आमच्या बरोबर घेण्याचा प्रयत्न आमचा असेल. महापालिका निवडणुकांमध्ये इतर ठिकाणी काँग्रेसला अपेक्षित यश नसताना लातूरमध्ये एखादी सत्ता काँग्रेसने मिळवली, तसंच काहीसं जिल्हा परिषदमध्ये घडेल? मला तसं जाणवत आहे. म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातले जे मतदार आहेत ते देखील स्वच्छ कारभार, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचारमुक्त कारभार, लाल फितीमध्ये सामान्य माणसाची जी काही गळचेपी होते त्याला देखील सामान्य माणसं कंटाळलेली आहेत. त्यामुळं म्हणजे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा काळ, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा काळ, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा काळ
हा काळ अजूनही लातूर जिल्ह्यातले मतदार विसरलेले नाही आहेत. त्यामुळं तो अनुभव त्यांना आहे आणि मध्यंतरी जो अनुभव त्यांना मिळाला तो काही फार त्यांच्या म्हणजे रुचलेला नाही आहे त्यांना. आणि म्हणून मला असं वाटतं की पुन्हा एकदा जिल्ह्यातले मतदार काँग्रेसच्या बाजूनं उभे राहतील असा मला विश्वास आहे. महापौर पदासाठीची चर्चा आता सुरू आहे. आरक्षण जाहीर झाले. ती प्रक्रिया आहे. आता प्रक्रिया पक्षामध्ये त्या संदर्भामध्ये चर्चा होईल. सगळ्यांची मतं जाणून घेऊनच पक्षामध्ये निर्णय होईल आणि तो निर्णय योग्य वेळी आपल्यापुढं स्पष्ट करण्यात येईल. लातूरचा महापौर काँग्रेसचा असेल का वंचितचा? ते मला असं वाटतं की त्याच्या संदर्भामध्ये झालेली नाही आणि प्रत्येकाचं मत घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं हे थोडंसं घाईचं होईल.